जय भीम जय शिवराय मंडळी. मला एका माझ्या फॉलोअरने इंस्टाग्रामवर मेसेज करून सांगितलं की 7D व्हिसा इंटरव्ह्यूसाठी कोणते प्रश्न ते लोक विचारतात. तर 7D व्हिसा हा एकदम क्रिटिकल इंटरव्ह्यू असतो. तर विदाऊट 7D व्हिसा वी कॅन ट्रॅव्हल बाय सी. हा व्हिसा कंपल्सरी लागतो आपल्याला सी फेअरसाठी. तर सगळ्यात पहिलं डू नॉट पॅनिक व्हेन गोइंग फॉर द इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर ते लोक तुम्हाला तुमचं नाव विचारणार, तुमचं गाव विचारणार, ॲड्रेस विचारणार. मग ते लोक विचारणार तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स आहे का, तुम्हाला कोण पाठवते, कोणती कंपनी तुम्हाला हायर करते, किती ते लोक तुम्हाला पे करणार आहे, तुम्हाला हॉटेल स्टे आहे का, तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये जाणार आहेत, हे तुम्हाला सगळं मुद्दामून विचारणार. त्यांच्याकडे लिस्ट असते पण तरी पण ते लोक तुम्हाला मुद्दामून विचारणार. सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे ते लोक विचारणार तुमचं कोणी मित्र किंवा फॅमिली मेंबर्स US मध्ये राहते का. तर तुम्हाला सांगायचे नाही, कोणीच नाही राहत, माझा मित्र पण नाही, कोणीच नाही, माझी फर्स्ट टाइम आहे, मी US मध्ये चाललोय म्हणून. त्याच्यानंतर ते लोक विचारणार तुला जर चान्स भेटला US मध्ये सेटल व्हायचा तर तू सेटल होशील का. तर नेव्हर, ऑलवेज से नो, नेव्हर. मी माझा कॉन्ट्रॅक्ट संपवणार. आफ्टर कॉन्ट्रॅक्ट आय विल कम बॅक टू माय व्हॅकेशन इन इंडिया, मुंबई. त्याच्यानंतर ते लोक विचारणार तुला जर तिथे जर कोणत्या मुलींनी जर तुला सांगितलं की माझ्याशी लग्न कर, आपण जर सेटल हो, तर सेटल होशील का. कारण की हे सगळे प्रश्न त्यांनी मला विचारलं होतं जेव्हा माझा होता इंटरव्ह्यू 7D व्हिसासाठी. हे सगळं ते लोक आपल्याला फिरवतात, मुद्दाम आपल्याला बघतात आपण काय आन्सर देते. तर कधीच सांगायचे नाही म्हणून मी माझ्या घरी खुश आहे. हे सगळं त्यांना ट्रिकी क्वेश्चन त्याला विचारतात. तुम्हाला फक्त एकदम स्टडीमध्ये राहायचं, घाबरायची काही गरज नाही. फक्त तुम्हाला सांगायचंय नो नो नो, मी माझा कॉन्ट्रॅक्ट संपवणार आणि परत आपल्या देशामध्ये येणार आफ्टर माय कॉन्ट्रॅक्ट फॉर माय व्हॅकेशन, बिकॉज माय फॅमिली स्टे इन मुंबई वॉट एव्हर यू कॅन से. तर असे सगळे प्रश्न होते. तर ऑल द बेस्ट फॉर युअर 7D व्हिसा.